Hello friends, my name is Mahesh Mane and in this video we will study prepositions of movement. Prepositions that show the direction of movement from one place to another are called prepositions of movement. Prepositions of movement हे नावाची हालचाल कुठून सुरू होते, कुठे संपते किंवा त्या नामाच्या हालचालीचा मार्ग दर्शवते. For example, across, along, around, to, into, from, through, etc. From and to. ज्या ठिकाणावरून नाम किंवा वस्तू आली आहे ते दर्शवण्यासाठी फ्रॉमचा वापर करतात. वस्तू किंवा नाम ज्या ठिकाणाकडे चालली आहे ते दर्शवण्यासाठी टू वापरतात. जसं बस शिरूरकडून पुण्याला चालली आहे. द बस इज कमिंग फ्रॉम शिरूर अँड इट इज गोइंग टू पुणे. बस शिरूरवरून आली आहे म्हणून शिरूरच्या आधी फ्रॉम वापरले आणि पुण्याला चालली आहे म्हणून पुण्याच्या आधी टू वापरले. टुवर्ड किंवा टुवर्ड्स हे देखील वापरलं जातं. वी यूज टुवर्ड बिफोर अ डेस्टिनेशन that has not been reached. वस्तू किंवा नाम ज्या दिशेने चालले आहे ते दर्शवण्यासाठी टुवर्डचा वापर करतात. अजून वस्तू किंवा व्यक्ती पोहोचलेली नाही परंतु त्या दिशेने चाललेली आहे हे दर्शवतात. I drove toward the library. Up. Up shows a movement from a lower point to a higher point. अप खालच्या ठिकाणावरून वरच्या ठिकाणाकडे जाणारी हालचाल दर्शवतो. जसं ही वॉक्ड अप द स्टेअर्स. हा व्यक्ती खालच्या दिशेकडून वरच्या दिशेकडे चाललेला आहे. डाऊन. डाऊन शोज अ मूवमेंट फ्रॉम अ हायर पॉईंट टू अ लोअर पॉईंट. डाऊन वरच्या ठिकाणावरून खालच्या ठिकाणाकडे जाणारी हालचाल दर्शवतो. जसं की द डॉग ran down the stairs. Into. Movement from an open space to a closed space. मोकळ्या जागेतून बंदिस्त जागेत जाताना दर्शवण्यासाठी इंटूचा वापर करतात. जसं की द कॅट जम्प्ड into the box. Out of. Movement from a closed space to an open space. बंदिस्त जागेतून मोकळ्या जागेत जाताना आउट ऑफचा वापर करतात. द कॅट जम्प्ड आउट ऑफ द बॉक्स. अक्रॉस. अक्रॉस इंडिकेट्स अ मोशन फ्रॉम वन साइड ऑफ समथिंग टू द अदर साइड. एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे हालचाल दर्शवण्यासाठी अक्रॉसचा वापर करतात. जसं की ही वॉक्ड अक्रॉस द स्ट्रीट. तो रस्त्याच्या पलीकडे चालत गेला. ऑन टू. ऑन टू शोज द मूवमेंट टू द टॉप ऑफ समथिंग. द कॅट जम्प्ड ऑन टू द टेबल. अलॉंग. To show a movement that follows the same path or route as something else. मोटू is running along with पतलू. मोटू आणि पतलू हे दोन्हीही एकाच रस्त्याने चाललेले आहेत आणि एकमेकांच्या सोबत चाललेले आहेत. मग हे दर्शवण्यासाठी along withचा वापर करतात. Around. Around is used to show circular movement ऑन द आउटसाइड एज ऑफ समथिंग. एखाद्या गोष्टीच्या कडेने गोलाकार फिरणे दर्शवण्यासाठी अराउंडचा वापर करतात. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. ओव्हर. ओव्हर इंडिकेट्स अ मूवमेंट ऑन टॉप ऑफ समथिंग युजुअली फ्रॉम वन साइड टू द अदर साइड and usually not touching the surface of that object.
अ ब्युटिफुल बर्ड फ्ल्यू ओव्हर द लेक. आता हा पक्षी आहे, हा लेकच्या वरून उडून गेला हे दर्शवण्यासाठी ओव्हरचा वापर केलेला आहे. आणि लेकमध्ये आणि त्या बर्डमध्ये काही कनेक्शन नाही किंवा कोणताही टच नाही हे दर्शवण्यासाठी ओव्हरचा वापर केलेला आहे. थ्रू. वी यूज थ्रू टू शो अ मूवमेंट इनसाइड द मिडल ऑफ समथिंग स्टार्टिंग ऑन वन साइड अँड मूविंग टू द अपोजिट साइड. द डॉग वेंट थ्रू द पाईप. आता या पाईपाच्या मधून डॉग चाललेला आहे, मग ज्यामधून म्हटलं की थ्रूचा वापर करायचा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.